नमस्कार, मी सुलभा गोस्वामी. भारती मेडिकल कॉलेज हॉस्पिटल इथे मी आहार तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहे. तर आजचा विषय आहे की न्यूट्रिएंट्स इन माय थाली, म्हणजे जे दररोजचं आपलं जेवण आहे त्याच्यामधून सर्व पोषक घटक आपल्याला मिळतात की नाही. उत्तम आरोग्यासाठी योगा, मेडिटेशन, प्राणायाम यानंतर सगळ्यात महत्त्वाचं जर काय असेल तर समतोल आहार. तर आता समतोल आहार म्हणजे काय, तर असा आहार की ज्यामधून आपल्याला योग्य प्रमाणामध्ये कर्बोदके, प्रथिनं, त्याच्यानंतर स्निग्ध पदार्थ, त्यानंतर फायबर आणि सर्व जीवनसत्व आणि खनिज मिळतील. आणि असा आहार आपल्याला उत्तम आरोग्य ठेवण्यासाठी मदत करत असतो. हल्लीच्या काळामध्ये आपण बघतो की कामाची खूप धावपळ असते, शारीरिक हालचाल किंवा व्यायामासाठी आपल्याला वेळ मिळत नाही, जेवणाच्या अनियमित वेळा असतात, बरेच वेळेला आपल्याला बाहेरचं हॉटेलमधील जेवण घ्यावं लागतं. मग अशा वेळेस आरोग्य आपल्याला उत्तम ठेवण्यामध्ये भरपूर अडचणी येतात. आणि त्याचबरोबर आजकालच्या नवीन ह्याच्यामध्ये, मॉडर्न ह्याच्यामध्ये मानसिक ताण आणि त्याच्यामुळं सर्व आजारांचं प्रमाण हे खूप प्रमाणामध्ये वाढलेलं दिसून येतं. तर आपली जी पारंपरिक भारतीय खानपान पद्धती आहे त्याच्यामध्ये एक थाली सिस्टीम ही अतिशय उत्कृष्ट आहे. आणि आपल्या खाद्यसंस्कृतीला एक मोठी अशी परंपरा पण आहे. आपण बघतो की प्रत्येक भागामध्ये किंवा विभागामध्ये किंवा प्रत्येक राज्यामध्ये तिथले असे काही वैशिष्ट्यपूर्ण पदार्थ असतात आणि ते आवडीने लोक घेत असतात. तर थालीमध्ये जर आपण पारंपरिक जेवण जर बघितलं तर मीठ, त्याच्यानंतर लिंबू, मग आपल्या जेवणाच्या प्लेटमध्ये डाव्या साईडला वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या, कोशिंबिरी, त्याच्यामध्ये तिळाची चटणी, जवसाची चटणी, शेंगदाण्याची चटणी, हिरवी कोथिंबिरीची चटणी किंवा वेगवेगळ्या प्रकारचे रायते, कोशिंबिरी, त्याच्यानंतर पालेभाजी, दही, भात, चपाती, त्याच्यानंतर ताक पण असायचं, लोणचं असायचं, त्याच्यानंतर सुकी भाजी आणि एखादा थोडासा कमी प्रमाणात असणारा गोड पदार्थ. तर असं दररोज सागर संगीत जेवण बनवायला आपल्याला वेळ नसतो. मग आपण दररोज जे आहार घेतो किंवा जेवण घेतो त्या प्लेटमध्ये आपल्याला पोषक घटक मिळत आहेत का, तर हे कसं ओळखायचं, तर यासाठी मी तुम्हाला आज 3 सोप्या पद्धती सांगणार आहे. तर पहिली पद्धत आहे की फूड गाईड पिरामिड. तर यामध्ये काय की आपले जे अन्न घटक आहेत की जसं तृणधान्य आहेत, त्याच्यानंतर डाळी आहेत, कडधान्य आहेत, दूध आणि दुधाचे पदार्थ आहेत, किंवा त्याच्यानंतर मांसाहारी पदार्थ आहेत, अंडी, मटण, चिकन, मासे, त्यानंतर स्निग्ध पदार्थ, त्यानंतर पालेभाज्या आणि वेगवेगळ्या प्रकारची फळं आहेत. तर याचं योग्य प्रमाण किती असलं पाहिजे. तर असं होणार नाही की एकाच जेवणामध्ये हे सगळे घटक असतील, परंतु दिवसभरामध्ये साधारणपणे हे सगळे घटक असणं अतिशय महत्त्वाचं आहे. तर त्याच्यामध्ये साधारणपणे 100 ते 200 ग्राम तृणधान्य असली पाहिजेत, म्हणजे जे पिष्टमय पदार्थ आहेत. त्याच्यानंतर स्निग्ध पदार्थाचं प्रमाण हे अगदी कमी ठेवायला पाहिजे, मर्यादित ठेवायला पाहिजे. त्याच्यानंतर फळं आणि वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या आहेत, त्याच्यामध्ये पालेभाज्या, फळभाज्या, त्याच्यानंतर कंदमुळं आणि फळांमध्ये सुद्धा एक पिष्टमय असणारी अशी फळं आणि आंबट फळं, ह्या सगळ्यांचा समावेश आपल्या आहारामध्ये असला पाहिजे. तर यासाठी तुम्ही फूड गाईड पिरॅमिडची मदत घेऊ शकता. त्याच्यानंतर दुसरी एक सोपी पद्धत अशी आहे की हेल्दी इटिंग प्लेट. तर अमेरिकेमध्ये 2011 मध्ये USDA ने ही प्लेट डेव्हलप केली आहे आणि जगभरामध्ये ही खूप प्रसिद्ध आहे. आणि अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही हे पोषक घटक आपल्या जेवणामध्ये, मग ती सकाळच्या ब्रेकफास्टमध्ये असतील किंवा दुपारच्या जेवणात किंवा रात्रीच्या जेवणात आहेत का नाही याची पडताळणी करू शकता. तर साधारणपणे आपल्या प्लेटमध्ये अर्धा भाग जो आहे तर याच्यामध्ये फळं आणि वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्यांनी युक्त असा असला पाहिजे. त्याच्यानंतर 1/4 भाग जो आहे तो तृणधान्य, म्हणजे चपाती, भाकरी, तांदळाचे काही पदार्थ किंवा पिष्टमय पदार्थ म्हणजे कर्बोदकं, तर याच्यानी व्यापलेला असला पाहिजे. जर आपण आपलं जेवण बघितलं तर आपल्या आहारामध्ये जवळपास 70 ते 80% ही कर्बोदकं जास्त प्रमाणामध्ये असतात. त्यानंतर 1/4 भाग जो आहे तर तो प्रोटीन्स किंवा प्रथिनं पुरवणाऱ्या पदार्थांचा असला पाहिजे. मग याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी असतील, कडधान्य असतील किंवा मांसाहारी पदार्थ असतील, त्याच्यानंतर थोड्या प्रमाणामध्ये दूध आणि दुधाचे पदार्थ असतील. तर ही हेल्दी इटिंग प्लेट सगळ्यांना आपल्या आहारामध्ये वेगवेगळ्या पदार्थांचं सिलेक्शन किंवा चॉईस करण्यासाठी मदत करत असते. तर ही तुम्ही साध्या पद्धतीने पण रोजच्या आहारामध्ये आपण याचा उपयोग करू शकता.
त्यानंतर तिसरी एक पद्धत आहे की सर्वसाधारणपणे ग्रामीण भागामध्ये आणि सहजपणे तुम्हाला जर बघायचं असेल की आपल्या प्लेटमध्ये पोषक घटक आहेत का नाही, तर जास्तीत जास्त रंगांचा त्याच्यामध्ये समावेश करायचा आहे. तर त्याच्यामध्ये कमीत कमी 4 रंग आपल्या जेवणामध्ये आले पाहिजे. जसं की पांढरा म्हटलं तर त्याच्यामध्ये दूध आणि दुधाचे पदार्थ, त्याच्यानंतर तांदळाचे वेगवेगळे पदार्थ. पिवळा म्हटलं तर पिवळ्या रंगाच्या भाज्या आहेत, त्याच्यानंतर बटाटा आहे, डाळी आहेत. त्यानंतर हिरवा म्हणजे हिरव्या रंगाच्या सर्व पालेभाज्या, त्याच्यानंतर फळभाज्या. आणि लालमध्ये जसं टोमॅटो आहे, गाजर आहे, लाल भोपळा आहे, त्याच्यानंतर टोमॅटो आहे आणि मांसाहारी पदार्थ आहेत. तर नेहमी आपण असं बघू शकतो आणि ही सगळ्यांना समजेल अशी सोपी पद्धत आहे. याशिवाय आपल्या म्हणजे जेवण जे आहे दुपारचं किंवा रात्रीचं, याच्यातून आपल्याला किती उष्मांक मिळाले पाहिजेत, तर सर्वसाधारण माणसांना 1800 ते 2000 कॅलरीचा ची गरज असते. तर साधारणपणे 1/3 म्हणजे 500 ते 700 किलो कॅलरीज किंवा उष्मांक ह्या जेवणामधून आपल्याला मिळाले पाहिजेत. तर दिवसभरामध्ये कोणतंही जेवण तुम्ही स्किप करू नका किंवा टाळू नका, जरी तुम्हाला वजन कमी करायचं असेल तरीही. त्याच्यानंतर आपलं जेवण हे नियमितपणे आणि योग्य वेळेवर घ्या. खूप उशिरा खाणं किंवा एकाच वेळेला भरपूर जेवण करणं याच्याने आपल्या आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. त्याच्यानंतर आहारामध्ये शक्यतो ताज्या पदार्थांचा समावेश करा, की जसं हिरवे मटार आहेत, टोमॅटो आहेत, बाजारामध्ये जर भरपूर प्रमाणामध्ये आहेत, तर उगीचच टोमॅटो सॉस किंवा फ्रोझन मटार किंवा जे प्रिझर्व फूड आयटम्स आहेत, तर याचा वापर टाळा. जास्तीत जास्त ताजे पदार्थ त्याच्यामध्ये घ्या. त्याच्यानंतर आपल्या आहारामध्ये जे काही औषधी गुणधर्म असणारे पदार्थ आहेत, उदाहरणार्थ लसूण आहे, त्याच्यानंतर मेथी दाणे आहेत, जवस आहे किंवा ओली हळद आहे, वेगवेगळे मसाल्याचे पदार्थ यांचा समावेश करा. कारण यांच्यासाठी एक विशिष्ट गुणधर्म असतात की काही पदार्थ आपलं कोलेस्टेरॉल कमी करतात, काही पदार्थ आपली शुगर कंट्रोल ठेवण्यासाठी मदत करतात किंवा काही याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स म्हणजे जे फ्री रॅडिकल्स आपल्या शरीरामध्ये आहेत तर ते कमी करतात. तर या गोष्टींचा समावेश आवर्जून करा. आणि शक्यतो पांढऱ्या रंगाचे जे पदार्थ आहेत, समजा मीठ आहे, त्याच्यानंतर तेल, तूप, क्रीम, बटर आणि मीठ आहे, तर याचा वापर कमीत कमी करा, की जेणेकरून काही जे लाईफस्टाईल डिसऑर्डर ज्याला म्हणता येईल, की उच्च रक्तदाब आहे, मधुमेह आहे, काही प्रकारचे कॅन्सर्स आहेत किंवा लठ्ठपणा आहे आणि लठ्ठपणामुळे उद्भवणारे काही आजार आहेत, तर हे तुम्ही कमी प्रमाणामध्ये थोडंसं त्याला प्रतिबंध करू शकतात. आणि वेळेवर जेवण घेणं हे पण महत्त्वाचं आहे. आणि ब्रेकफास्ट हा म्हणजे स्किप करू नका. बरेच वेळा काय होतं की कामाच्या घाईमध्ये आपल्याला सकाळी खायला वेळ नसतो, तर सकाळचं जे खाणं आहे हे खूप महत्त्वाचं आहे. आणि आवर्जून म्हणजे प्रत्येक जेवणामध्ये तुम्ही किंवा प्रत्येक खाण्याच्या वेळेमध्ये त्याच्यामध्ये काहीतरी प्रमाणामध्ये प्रथिनयुक्त पदार्थांचा समावेश करा. आणि फायबर की जे तंतुमय पदार्थ असतात हे सुद्धा महत्त्वाचे आहेत. तर त्याच्यासाठी होल फ्रूट्स, त्याच्यानंतर सॅलड याचा समावेश करा. जास्तीत जास्त जसं भरड धान्य आहेत किंवा मिलेट्स आहेत किंवा सालीसहित धान्य आहेत यांचा समावेश करा. तर ह्या सर्व गोष्टी मी सर्वसाधारण लोकांसाठी सांगितलेल्या आहेत. पण जर तुम्हाला मधुमेह आहे, उच्च रक्तदाब आहे किंवा किडनीचा काही विकार आहे किंवा आणखीन युरिक ॲसिड वाढलेला आहे किंवा कोलेस्टेरॉल वाढलं आहे, हृदयरोग आहे, तर यासाठी आहाराचा सल्ला घेणं खूप महत्त्वाचं आहे. यासाठी तुम्ही भारती हॉस्पिटलमध्ये येऊन आहार तज्ज्ञांना भेटू शकता.